शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही म्हणाल काय चाललं आहे या शेतामध्ये, हे जर बघितलं तर निचरा प्रणाली बसवायचं काम चालू आहे. ह्या ज्या पाईपा आहेत या परफोरेटेड पाईप आपण बसवायला लागलो. या परफोरेटेड पाईप शेतामध्ये बसवून सगळ्या शेतातलं पाणी काढून द्यायचं काम चाललं आहे. इकडच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल सगळे JCB चालू आहे. नेमकं काय केलं आहे बघा, जवळपास 3-3.5 फुटापर्यंत जमिनीमध्ये चर घेतल्या आणि ते चर घेऊन शेतामध्ये पाईप घालायचं काम चालू आहे. तिथं तुम्हाला दिसत असेल मागं साहेब उभा आहेत. हे कुठलंही काम जे आहे तर ते नुसतं स्वतः डोक्यानं करून उपयोग नाही. आपल्याला काय करायचं आहे, इंजिनियर लागतो. इथं लेवल काढावी लागते प्रत्येक ठिकाणी आणि लेवल काढून मग शेतामध्ये पाईपा बसवाव्या लागतात. तर ह्यासाठी लोकल माणसं काम करू शकत नाहीत. इंजिनियर पाहिजे, स्किल माणूस पाहिजे, तरच हे जमिनीतलं सगळं पाणी निघू शकतं. आपण काय केलं आहे, त्या कोपरा आंब्याचं जे झाड दिसतं त्या आंब्याच्या झाडापाशी पाणी सगळं बाहेर काढले. कसं झालं मी तुम्हाला चला माझ्या मागणं दाखवतो. शेतकरी मित्रांनो, ऑलरेडी आपली फंक्शनल सिस्टीम आहे. त्या बाजूला जिथं अण्णा दिसतात तिथं ऑलरेडी आपली त्या पलीकडच्या शेतात सिस्टीम आहे. तर इथं आपण काय केलं, ही मेन लाईन टाकल्या, मेन लाईन इथनं टाकल्या. ही मेन लाईन टाकून तिथं त्या जवळपास तिथं चेंबर आहे, त्या चेंबरला कनेक्ट केल्या. म्हणजे काय, ह्या सगळ्या क्षेत्रातलं पाणी त्या तिथं कनेक्ट केलं. हे इकडून जर बघितलं तुम्ही, हे दाखवा, इकडून बघितलं तर 30 फुटावर ह्या लाईन मारल्यात. ह्या लाईन जे दिसतात ह्या लाईन आपल्या किती 30 फुटावर आहेत. म्हणजे बघा, आता इथं एक लाईन टाकली बघा, ह्या बाजूला एक लाईन टाकली अशी. म्हणजे एकूण किती, 2 लाईनमधलं अंतर 30 फूट आहे. अशा 30 फुटाच्या 6 ते 7 लाईन आता इथं बसल्यात. हे अर्धा एकरच आपलं सगळं क्षेत्र आहे. आणि आता हे पूर्ण पाईप घालून झाल्यात पूर्ण काम. आणि आता फक्त डायरेक्ट आपण हे मुजवायचं काम करावले. इंजिनियर साहेब काम महत्त्वाचे आहेत ते सांगतो तुम्हाला. साहेब नमस्कार. पांडुरंग साजने साहेब, जवळपास 31 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जवळपास 100 वर्षाच्या फंक्शनल स्कीम केल्यात. साहेबांचा नंबर इथं स्क्रीनवर तुम्हाला देतो आहे. फक्त काम असेल तेवढंच मोजकं बोला, त्यांना बरंच फोन येतात आणि असं दिवसभर उभा राहावं लागतं, दिवसभर काम असते. साहेब आता हे सकाळपासून संपून टाकलं. होय साहेब, होय. जवळपास अर्धा एकराचं काम आपण केलं आहे. बरोबर. आता मला सांगा, ह्या समजा 1 एकराचं जर करायचं असेल, लोकांचा पहिला प्रश्न असतो की खर्च काय, तर त्याबाबत काय इथं लोकल असेल तर 1.25 लाखाच्या जवळपास. हां, आणि पाईप सहित सगळा कामगार मजूर हो JCB हो सगळं. हो 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 मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, खर्चाचा विचार परत करा, मानसिक तयारी आधी करा, असं मी तुम्हाला सांगेल. कारण खर्च तुम्ही आधी डोक्यात आणला की तुम्ही आयुष्यात कधीही पाईप बसू शकणार नाही. कारण काय सांगतो तुम्हाला, एक वन टाईम 1.5-1.25 लाख रुपये खर्च म्हणजे शेतकऱ्याला जास्त वाटतो. पण हे जर तुम्ही डिवाईड केलं तर हे 30-40-50 वर्षापर्यंत सिस्टीम ह्या सगळ्या चालणार आहेत आणि ही फंक्शनल राहणार आहे सिस्टीम. वर्षाकाठीचा खर्च काढला तर 2-2.5 हजाराच्या खाली वर काय खर्च मला वाटतं एवढे दिवस जर डिवाईड केलं तर येणार नाही. ह्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये परत होणार आहे. साहेबांच्याकडनं करून घ्यायचं कारण काय महत्त्वाचं, एक्सपिरियन्स माणूस आहे, बऱ्याच सिस्टीम केल्यात. आमच्या तर पूर्ण ढाळ असणाऱ्या एका बाजूचं दुसऱ्या बाजूला पाणी आम्ही आणलं आहे, अशा परिस्थितीत काम केलं. आत्तासुद्धा बघा, हे सगळ्या बाजूचं पाणी आम्ही एका बाजूला गोळा केले. तर साहेबांचा नंबर देतो आहे, कोणाला जर करायचं असेल तर त्यांना संपर्क करा, सर्वे करा आणि काम करायचं असेल तर साहेबांच्याकडनं करा. अतिशय चांगल्या पद्धतीत तुम्हाला काम होईल. साहेब धन्यवाद. सकाळपासून साहेबांनी एका दिवसात हे अर्धा एकराचं सगळं संपून टाकलं आहे. आता राहिलेलं जे 2-2.5 एकर आहे ते आता ऊस गेल्यावरच आपल्याला करायचं आहे. ते आत्ताच ऑर्डर देऊन ठेवतो. ओके. चला या, आता काय नेमकं केलं आहे बघा. ह्या लाईन टाकल्यात, आता JCBनं मुजवायचं चालू आहे. ह्या बाजूनं प्रत्येक लाईनमध्ये आता ही पांढरं कापड ह्याच्यामध्ये आहेत. फक्त एक गोष्ट काय होते बघा, ह्या अशा वेळेला जमीन खूप हलली जाते आणि हलली गेल्यामुळं जमीन कडक पण बनते. अशी थोडी इथं दिसत असेल तुम्हाला, ह्या जरा कडक पण बनत्या. खालच्या थरातली माती वरच्या थरामध्ये येत्या आणि खालच्या थरातली माती वरच्या थरामध्ये आल्यामुळं पिकलेली माती म्हणजे काय म्हणतात त्याला, पिकाऊ माती खाली जाते थोडी आणि थोडं एक वर्षभर जरा जमीन पिकायला तुमची दमवते. नेमकं काय, आता ह्या सगळ्या पाईपा जोडून मेन लाईनला आता आपण जोडलं आहे आणि मेन लाईन जोडून टँकला कसं जोडलं आहे तर हे तुम्हाला मी थोडक्यात आता दाखवतो. जपून येशीत ना. ह्या बाजूला एक लाईन आणि ही शेवटची इथं टाकल्या.
आता बघा आपल्या शेतात हे खालचं दाखव. आता आपल्या शेतातलं सगळं पाणी जवळपास आता आपण इथं एकत्र केले. हे जे 2 वॉल दिसतात तर हे 2 वॉल ह्या पूर्ण वरच्या शेतातलं सगळं पाणी इथं, तो पलीकडला ऊस दिसतोय त्याच्यातलं हे सगळं पाणी आता इथं गोळा केलं. आणि ही जी जमीन दिसते ही अर्धा एकर विहिरीच्या खालच्या बाजूची, तर सारखं पाणी साठायचा त्रास होता, तर ते पाणी तो तिकडल्या वॉलनं दिसतंय, तो तिकडला जो वॉल आहे तो तिकडला वॉल आत्ता जो लाल कलरचा दिसतोय तर तो ह्या बाजूचं, हे सगळं पाणी असं आपण एकत्र गोळा केलं. मित्रांनो आपण हे आता सकाळी सगळ्या पाईप्स वगैरे बसवून घेतल्या आणि इथं तुम्हाला दिसत असेल बाबा हे लाल वॉल आहे का नाही, हा लाल वॉल आज बसवलेला पाईपचा आहे, आज पाईप बसवले पण आता बघा त्याचं पाणी यायला चालू झाले. हा आपला मागं दिसतोय हा जुना वॉल आहे, या पाईपमधनं आत्ताच पाणी यायला चालू झालं आणि एका दिवसात जवळपास पाणी चालू झालं बघा. म्हणजे शेतात पाणी असते किती आणि आपण ती पाणी किती साठून राहते आणि सगळं बाहेर निघायला चालू झालं. ह्याचे फायदे मित्रांनो शेतीमध्ये अतिशय जास्त आहेत. जास्त झालेलं क्षारांचं प्रमाण कमी होणं, निचरा पाण्याचा चांगल्या पद्धतीनं होणं, त्यामुळे मुळांचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राखलं जाते आणि याचा फायदा आपल्याला उत्पादनामध्ये होतो. तर जरूर ही सिस्टीम करा. कोणाला करायचं आहे तर त्यांनी साहेबांचा नंबर देतो आहे, जरूर संपर्क करा. भेटू परत नवीन व्हिडिओ. धन्यवाद.